नेरळ येथील पोस्ट ऑफिस समोरील रस्ता म्हणजे दररोज हजारो लोकांसाठी एक जीवघेणी कसरत बनली होती. नेरळ विद्यामंदिर शाळेत जाणारे तब्बल 1000हून अधिक चिमुकले विद्यार्थी आणि शेकडो नागरिक याच रस्त्यावरून प्रवास करतात. पण रस्त्यावर साचणाऱ्या मोठ्या डबक्यांमुळे आणि पाण्यामुळे अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं होतं. या निसरड्या रस्त्यावरून वाट काढताना अपघाताची टांगती तलवार डोक्यावर असायची, ज्यामुळे लहान मुलांना आणि नागरिकांना बाजूच्या गटाराच्या अरुंद काठावरून जीव मुठीत धरून चालावं लागत होतं. ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी नेरळ ग्रामपंचायतीचे खेटे मारून मारून पाय झिजवले. प्रशासक आणि ग्रामसेवकांकडे वारंवार तक्रारीही केल्या, पण लोकभावनेशी काहीही देणं घेणं नसलेल्या या निर्दयी प्रशासनाकडून लोकांच्या हाती आली ती फक्त आणि फक्त निराशाच. शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे यांच्याकडे धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न करता सुनीता मोरे यांनी अत्यंत तत्परतेनं स्वतः मैदानात उतरत थेट JCB पाचारण केला आणि एका धडक कारवाईत रस्त्याच्या बाजूची तुंबलेली गटारं साफ करून पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. एवढंच नाही तर जिथं पाण्याचे तळे साचले होते तिथं JCBच्या सहाय्यानं माती खडी भरून रस्ता पूर्णपणे लेवल करून दिला. सर्वात कौतुकास्पद आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कामाचा संपूर्ण खर्च त्यांनी कोणत्याही सरकारी निधीची वाट न पाहता स्वतःच्या खिशातून केला. नागरिकांची समस्या आम्हाला समजली तर आम्ही 24 तासांच्या आत ती मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असा सडेतोड आणि आश्वासक शब्द देत त्यांनी प्रशासनाला एक प्रकारे कामाचा आरसाच दाखवलाय. संकट समयी तत्परतेनं धावून येत लोकप्रतिनिधी कसा असावा याचा उत्तम वस्तुपाठ घालून देणाऱ्या सुनीता मोरे यांच्या या दणकेबाज आणि धडाकेबाज कामगिरीचे संपूर्ण नेरळ परिसरातून जोरदार कौतुक होत असून ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडलाय. नमस्कार, माझं नाव फरान डोंगरे. मी इथला रहिवासी खांड्यामधला. आम्ही सतत ग्रामपंचायतमध्ये तक्रारी करून सुद्धा इथे काम झालं नाही. पण आमचे मोरे मॅडम ज्यांनी हे जसंही लक्ष दिलं आणि इथून शाळेची नाही तरी पण 2,500-3 हजार मुलं डेली अपडाऊन करतात आणि त्यांना जाण्या येण्याचा लय त्रास होतो आणि आम्ही मॅडमचा आभार मानतो की त्यांनी हे काम कंप्लीट करून दिलं. मंदिरकडे जाणारा रस्ता आहे हा. याच्यात शाळेचे विद्यार्थी जवळजवळ 1000 ते 1,500 विद्यार्थी ह्या रस्त्याने ये जा करत असतात. आम्ही वारंवार नेरळ ग्रामपंचायतमध्ये अर्ज केले. पाणी रस्त्यावर साठत होतं, खड्डा होता. त्यानंतर ही नाली बंद आहे. आम्ही सुनीताताई मोरे यांना, जिल्हा परिषद सदस्य यांना आम्ही त्वरित कळवलं. त्यांनी ताबडतोब रस्त्याचं काम चालू करून ते गटारच्या पाण्याचा पण मार्ग मोकळा केला आणि त्यांनी ताबडतोब कारवाई केली. त्यांच्या माध्यमातून हे झालं. अशी पुढचीही कामं, काही अशी छोटी मोठी भरपूर कामं त्यांनी केलेत आणि त्यांचं कामांवरती चांगलं लक्ष आहे आणि व्यवस्थित कामं करत आहेत ते. हा गेले 3-4 दिवस बऱ्याचशा व्हिडिओ येत होत्या आणि बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की नेरळ पोस्ट ऑफिस जवळ की एक मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला आणि त्या खड्ड्यात बरेच पाणी साचलेलं आणि रेल्वेने पाण्याचा जायचा मार्ग मोकळा बंद केल्यामुळे सर्व गटराचं ड्रेनेजचं पाणी रोडवर येत होतं आणि अक्षरशः नेरळ विद्या मंदिर असेल, इथं अनेक प्रकार शाळा आहेत. या शाळेतून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरशः पाण्यातून जावं लागत आहे. जाताना पण पाण्यात जायचं, येताना पण पाण्यात जायचं आणि एक बाजूला गटर आहे. तो गटराची खोली अक्षरशः 7 ते 8 फूट आहे आणि त्या गटराच्या बांधावरनं त्यांना जावं लागत होतं आणि एखादा मुलगा त्या गटरात पडला तर एक दुर्घटना घडली असती. तर स्थानिकांच्या तक्रारीनुसार इम्राशेट कोलेकर असतील, मोहित वगैरे नेरळचे स्थानिक लोक असतील, बरेचसे रिक्षावाले, टॅक्सी स्टँडवाल्यांच्या तक्रारी खूप आल्या. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जागावर आले तर दखल घेऊन त्वरित आम्ही JCBच्या साह्याने गटारचा मार्ग मोकळा केला जेणेकरून पाणी पुढे जाईल आणि खड्डा पडलेला त्यात GSB आणि 6M खडी बनवून खड्डा भरून काढलेला आहे. की ॲक्च्युली हे खरं काम करणं हे तर ग्रामपंचायत प्रशासनाचं काम होतं की हे काम पूर्ण करून घ्यावं आधी, पण ते न होता ठीक आहे आपल्यापर्यंत तक्रार आली, आपण हे काम पूर्ण करून घेतलेलं आहे आणि याच्यापुढे गावातल्या समस्या काही नागरिकांच्या जे काही तक्रार असतील तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही ज्या तक्रारी सॉल्व्ह होण्यासारख्या असतील त्या आम्ही 24 तासात सहकार्य करू. आज इथे भरपूर दिवस झालेले आहे. 3-4 महिने झाले पावसापासून इथे खड्डा होता. तसेच रेल्वेचे गटारसुद्धा इथंशी बंदिस्त होते.
ते आता खोलण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि काही पालकांच्या आम्हाला तक्रारी येत होत्या की आमची मुलं शाळेमध्ये जातात त्यावेळेला त्यांना 1.5 ते 2 फूट पाण्यामधून जावं लागत होतं. तर गटाराच्या शेजारून जाताना त्यांची दुर्घटना होण्याचा पण संभव होता. त्यामुळे आमच्या लक्षामध्ये आले. ज्या वेळेला मी 15 ऑगस्टला या रस्त्याने आली त्यावेळेला मी स्वतः हा रस्ता बघितला आणि त्वरित मी बोलली की मी इथून काम करून घेईल आणि आता हे काम करून घेत आहे. हो, हे काम आम्ही स्वखर्चाने करत आहोत.